सकारात्मक विचार, पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्याला नेहमीच मदत करतात. याच्यावरती आपण ऑलरेडी बरेचसे व्हिडिओज बनवलेले आहेत आणि पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्सचेही फायदे जे आहेत तेही बऱ्याच लोकांना माहिती आहेत की पॉझिटिव्ह ॲफर्मेशन जितके आपण जास्त करू तितकी आपली मानसिक स्थिती उत्तम राहते, आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहतं, आपली एनर्जी लेवल, ऊर्जा शक्ती जी आहे ती जास्त वाढते आणि त्याच्यामुळे आपल्या कामातलं लक्ष चांगलं राहतं किंवा आपल्या नात्यांमध्ये सुधारणा होते आणि एकंदरीतच आपल्या आयुष्याचा जो दर्जा आहे तो उंचावतो किंवा आपला आनंदी राहण्याचं जे प्रमाण आहे ते वाढतं, आपली प्रगती होते, समृद्धी होते. तर ह्या सगळ्या फायद्यांमुळे पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्सवरती नेहमीच व्हिडिओज बनवायला मला खूप आवडतात आणि आजसुद्धा मी तुमच्यासाठी काही 10 पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स असे निवडलेले आहेत की जे तुम्हाला रोजच्या आयुष्यामध्ये अगदी सहजपणाने त्याचा वापर करून तुम्हाला तुमचा आनंद टिकवता येईल किंवा तुम्हाला तुमची प्रगती करता येईल, पुढे जाण्यासाठी तुम्हाला त्याची मदत होईल. आणि म्हणून आपण आज हे सगळे एक एक पॉझिटिव्ह ॲफर्मेशन नुसतं बघणार नाही आहोत, तर आपण ते का करायचं आहे, त्याच्यातून आपल्याला काय फायदा मिळणार आहे किंवा कुठल्या त्रासासाठी त्याची मदत मिळणार आहे ह्याच्याबद्दलही आज आपण बोलणार आहोत. त्याच्यामुळे एक एक पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स तुम्ही व्यवस्थित लिहून काढा आणि रोजच्या रोज तुम्हाला ते सगळे पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स तुम्हाला ते वापरायचे आहेत. रोजच्या रोज ते तुम्ही म्हणा, दिवसभरातून तुम्ही कितीही वेळा म्हणू शकता, लिहून ठेवून एका ठिकाणी ते चिकटवू शकता जेणेकरून तुमचं त्याच्याकडे सतत लक्ष जाईल. किंवा जसं आपण आधी बोललेलो आहोत, प्राणायाम करताना, दीर्घश्वसन करताना ते जास्तीत जास्त म्हणा, जेणेकरून तुमच्या सतत मेंदूमध्ये ते जेव्हा घोळवले जातात तेव्हा त्याचा एक चांगला इफेक्ट यायला मदत होते. जसं नेगेटिव्ह थॉट्स सतत तुम्ही घोळवत राहता मनामध्ये आणि त्याचा परिणाम तुम्हाला दिसतोच आहे, जो काही त्रास होतोय, मानसिक त्रास, तर तसंच अगदी विरुद्ध आपण करतोय की पॉझिटिव्ह थॉट्स आपण, पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स आपण मनामध्ये सतत सतत रिपीट करत राहणार आणि त्याच्यामुळे काय होणार की आपली जी मानसिक स्थिती आहे ती पहिल्यापेक्षा अतिशय चांगली व्हायला मदत होणार आहे, नेगेटिव्ह विचारांना मोकळी वाट मिळणार आहे आणि आपला विश्वास जेव्हा त्या पॉझिटिव्ह गोष्टींवरती वाढायला लागतो तेव्हा आपण आपल्या मनाला ते मेसेजेस कंटिन्यूअस देत असल्याने आपल्या वागण्यामध्ये ते बदल हळूहळू घडायला लागतात. त्याच्यामुळे ह्याचा नक्की तुम्ही वापर करा. एक एक पॉझिटिव्ह ॲफर्मेशन आता आपण बघणार आहोत. पहिलं आपलं ॲफर्मेशन आहे आय एम वर्दी. वर्थ म्हणजे किंमत, आपली स्वतःची अशी जी व्हॅल्यू आहे, किंमत आहे, ती आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. हे आपल्याला कशासाठी उपयोगी पडतं तर जेव्हा लोक आपल्याबद्दल काय म्हणतात, लोक आपल्याबद्दल काय कमेंट करतात किंवा टीका करतात याच्यावरती जेव्हा स्वतःचं आपण मोजमाप करायला लागतो, स्वतःला नेगेटिव्ह बघायला लागतो, तिथे प्रॉब्लेम्स यायला लागतात. म्हणून आय एम वर्दी की जी माझी किंमत आहे, जे काही आहे ते स्वतःसाठी माझी आहे, हे आपण स्वतःला तिथे सांगतो आहोत. दुसरं जे आहे आय ॲम इन टोटल कंट्रोल ऑफ माय सेल्फ. माझा स्वतःवरती कंट्रोल, नियंत्रण आहे. हे कशासाठी तर बऱ्याचदा असं होतं की आपण स्वतःला सांगतो की नाही, आता गोष्टी माझ्या सगळ्या कंट्रोलच्या बाहेर चाललेल्या आहेत किंवा आता परिस्थिती एवढी अवघड झाली आहे, मी काहीच करू शकत नाही. तर वास्तविक काय आहे की सगळ्या गोष्टी ज्या आहेत, माझ्या भावना, मला माझ्या परिस्थिती मी कंट्रोल नाही करू शकणार, पण मला माझ्या भावना नक्कीच त्या रेग्युलेट करता येतात, त्याच्यावरती मला नियंत्रण ठेवून त्याला एक मोकळी वाट करून देता येते. म्हणूनच आय एम इन टोटल कंट्रोल ऑफ माय सेल्फ. पुढचं आहे आय लव्ह, ट्रस्ट, ॲक्सेप्ट माय सेल्फ. तर इथे स्वतःवरती प्रेम करणं, स्वतःवरती विश्वास ठेवणं आणि स्वतःचा स्वीकार करणं हे आपण स्वतःला सांगतोय की जे स्वतःबद्दल एक चांगली पॉझिटिव्ह सेल्फ इमेज आपल्याला निर्माण करायला मदत करणार आहे. जसं मी म्हटलं, काही वेळेला सेल्फ डाऊट्स असतात, स्वतःबद्दलची नेगेटिव्हिटी जर असेल तर त्याच्यामुळे कामांमध्ये अडथळे येतात. मग आपली इमेज, आपल्याबद्दल, स्वतःबद्दलचं प्रेम आपल्याला जर वाढवता येत असेल तर त्याच्यामुळे आपल्याला 4 कामांना चांगला न्याय देता येतो किंवा ती आणखीन उत्तम प्रकारे करता येतात. म्हणून हे ॲफर्मेशन. पुढचं चौथं ॲफर्मेशन आहे आय ॲम ग्रेटफुल. म्हणजे मी कृतज्ञ आहे. माझ्या आयुष्यात मला ज्या ज्या काही गोष्टी मिळालेल्या आहेत, मग ते माणसांचं प्रेम असेल, पैसा असेल, साधनं असतील किंवा वस्तू असतील, जे जे काही आहे त्या सगळ्यांसाठी कृतज्ञतेची भावना ही नेहमीच गरजेची असते आणि ती आपल्याला मन शांत करण्यासाठी, ताणतणावातून मुक्त करण्यासाठी खूप मदत करत असते आणि म्हणून आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. आय ॲम ग्रेटफुल, मी कृतज्ञ आहे. 5वं आपलं ॲफर्मेशन आहे आय ॲम स्ट्रॉंग, एनर्जेटिक.
आता सशक्त असण्याची भावना ना खूप महत्त्वाची आहे आणि खूप आनंदाशी जोडली गेलेली आहे. जिथे तुम्ही तुमच्यामध्ये ऊर्जा जास्त आहे, तुमच्यामध्ये जेव्हा ताकद आहे, शारीरिक मानसिक दोन्ही, तेव्हा तुम्ही अतिशय उत्तम प्रकारे काम करू शकता, उत्तम प्रकारे संवाद साधू शकता आणि ती पॉझिटिव्हिटी लोकांपर्यंत पोहोचवू शकता. आणि जर ती ताकद नसेल तर मग आनंद समोर आहे पण तो उपभोगता येत नाही आहे अशी परिस्थिती होते. म्हणूनच आपल्याला आय एम स्ट्रॉंग आणि एनर्जेटिक हे पॉझिटिव्ह ॲफर्मेशन खूप मदत करतं. पुढचं 6वं ॲफर्मेशन आहे की आय बिलीव्ह इन माय सेल्फ. मी जे काही करतोय, जे माझे निर्णय असतील, जी माझी कामं असतील, काम करण्याची पद्धत असेल, तर माझा स्वतःवरती विश्वास आहे. कोण माझ्यासाठी काय करतंय किंवा कोण माझ्यासाठी माझ्याबद्दल काय म्हणतंय किंवा त्यांना माझ्या कामाबद्दल काय वाटतंय, हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे. तो मी स्वीकारतो, पण मी त्याच्यावरून स्वतःला जज करणं बंद करतोय. मी जे काही आहे ते माझा स्वतःवरती विश्वास आहे. हे आपल्याला खूप मदत करतं. 7वं ॲफर्मेशन आहे की आय एम सेफ. सुरक्षितता आपल्याला खूप जास्त महत्त्वाची असते. ती आपल्या चिंतेला, भीतीला मात करते. कारण चिंता आणि भीतीमध्ये असुरक्षितता असतात. म्हणूनच आय एम सेफ, मी सुरक्षित आहे, हे ॲफर्मेशन आपल्याला खूप मदत करणारं आहे, जे आपल्याला रेपिटेटिव्हली पुन्हा पुन्हा वापरणं गरजेचं आहे. पुढचं 8वं ॲफर्मेशन आहे की आय रिलीज ऑल द नेगेटिव्हिटी. जे काही माझ्या मनात नेगेटिव्ह विचार आहेत ते बाहेर पडण्यासाठी मी एक मोकळी वाट करून देत आहे. कारण जेव्हा आपल्याला नेगेटिव्ह विचार सतत मनामध्ये सातत्याने येत राहतात तेव्हा ते आपल्यावरती परिणाम करायला लागतात. आपली जी मानसिक स्थिती आहे ती त्याच्यामुळे जास्तीत जास्त खराब व्हायला लागते, बिघडायला लागते. म्हणूनच आपण त्याला एक मोकळी वाट करून देतो आहोत. हे ॲफर्मेशन आपण इथे बोलतोय. पुढचं 9वं ॲफर्मेशन आहे की आय एम कपेबल. कपेबल असणं म्हणजे काय, की मी एखाद्या गोष्टीसाठी पात्र आहे किंवा मी ते करू शकतोय, काम करण्याची माझी क्षमता ती माझ्यामध्ये आहे. कारण बऱ्याचदा असं होतं, न्यूनगंडाच्या भावनेमुळे, कमतरतेच्या भावनेमुळे एखादं काम करता येतंय तरीसुद्धा ते मला जमणार नाही किंवा माझ्याकडनं तितकंसं चांगलं होणार नाही असं स्वतःला सांगितलं जातं आणि ते काम होत नाही. म्हणून आय एम कपेबल हे आपल्याला आतून आपल्या शक्तीची जाणीव करून देतं की ते काम करण्याची शक्ती किंवा त्याची जी पात्रता आहे ती माझ्यामध्ये आहे. हे आपण स्वतःला सांगणं गरजेचं आहे. पुढचं शेवटचं जे आपलं 10वं आणि शेवटचं आपलं ॲफर्मेशन आहे ते ॲफर्मेशन असं आहे की आय एम काम, कम्फर्टेबल अँड कॉन्फिडेंट. आता काम म्हणजे शांततेची भावना, स्थिरतेची भावना. कम्फर्टेबल असणं म्हणजे स्वतः बरोबर असणं, की आपल्याला स्वतःबद्दल तिथे कुठलीही नेगेटिव्हिटी नसते. कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास असणं, स्वतःवरचा विश्वास असणं. तर ह्या तीनही गोष्टी जे आपण 3 C's म्हणतो, काम, कम्फर्टेबल, कॉन्फिडंट, हे आपल्याला खूप मदत करतात. ज्याच्यामधून आपण निर्णय चांगले आपण घेतो. शांतता जिथे असते तिथे आपण सोल्युशन्सवरती फोकस करतो. जिथे शांतता नसते तिथे आपण समस्येमध्ये, प्रॉब्लेममध्ये जास्त अडकतो. आणि जिथे मन शांत असतं तिथे आपल्याला वाटा दिसायला लागतात, मोकळे रस्ते दिसायला लागतात किंवा प्रॉब्लेम सोडवण्यासाठीचे जे आपले एफर्ट्स असतात ते वाढायला लागतात. म्हणून हे ॲफर्मेशन आपल्याला मदत करतं. आय एम काम, कम्फर्टेबल अँड कॉन्फिडेंट. तर असे हे 10 ॲफर्मेशन्स आहेत. याचा जास्तीत जास्त आपल्याला वापर करायचा आहे. रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला हे लिहून काढायचे आहेत. दीर्घ श्वसनाबरोबर ते आपल्याला सातत्याने म्हणायचं आहे, जेणेकरून आपल्याला बऱ्याचशा चांगल्या गोष्टींचा लाभ घेता येईल. जेवढी चांगली विचार यंत्रणा आपल्याला तयार करता येईल ना, तेवढ्या चांगल्या गोष्टी आयुष्यामध्ये आपल्याला आकर्षित करता येणार आहेत आणि स्वतःला पुढे नेण्यासाठी त्याचा चांगली आपल्याला मदत मिळणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचत राहावी याच्यासाठी शेअर करत राहा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.